नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलाय मी। आज आहे रविवार, तर रविवारचा बेत मस्त आम्ही या चुलीवर स्वयंपाक करणार आहे। तर कटाची आमटी कशी करायची हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे, बाजरीच्या भाकरी आणि मुलांना फिश आवडतात तर मुलांनी फिश आणलेत सागरनी। तर फिश पण मी वरतीच बनवणार आहे चुलीवर, कारण घरामध्ये खूप वास येतो ना, तर ते चुलीचं एक छान झालंय। तर मुलांना मी फिश पण फ्राय करून देणार आहे चुलीवर। तर फिश पण फ्राय कशी करत असते काय मी हे पण तुम्हाला दाखवणार आहे। तर संध्याकाळी सगळे घरी असतात ना, आणि त्यातले त्यात आज फौजी साहेबांना पण ड्युटी नाही आहे संध्याकाळी, ते पण घरी आहेत रविवारी। आज संध्याकाळचं स्वयंपाक करायला छान वाटतं वरती, कारण गरमीचे दिवस आहेत ना, हवेला मस्त वाटतं। संध्याकाळी एकदम फ्रेश वातावरण असतं आणि हवा सुटलेली असती, मोकळ्या आकाशाखाली स्वयंपाक करायला इतकं छान वाटतं ना, काय सांगायचं, खूप भारी वाटतं। तर आम्ही रात्रीचं जेवण पण इथंच बनवतो चुलीवर, आणि जेवण पण इथंच करतो टेरेसवरती, आणि मस्त सगळं जेवण वगैरे करून मग खाली झोपायला जात असतो रात्री। शक्यतो आमचा संध्याकाळचा बराचसा वेळ, म्हणजे बराचसा नाही, सगळा वेळ आमचा टेरेसवरतीच जातो। तर हिरवेगार असे झाडं झुडं फुलं, आणि त्यातले त्यात असं गावासारखं हे चूल, आणि चुलीवर स्वयंपाक करायचा खूप भारी वाटतं। तर हे बघा झाडं झुडं माझे, आणि हे पहा माझे कच्चे बच्चे फौजी साहेब आणि सागर लसूण सोलून देतात मला। आकाश पण येऊन बसलाय, तर त्याचा अभ्यास झालाय, म्हणला माझा अभ्यास झालाय आता मी पण येतो टेरेसवरती। आणि राजू काहीतरी आणायला गेलाय खाली। तर असं खूप भारी वाटतं संध्याकाळचं। हे पहा वरती चंद्र दिसतोय, तर हे पहा वरती चंद्र दिसतोय, चंद्र, छोटे छोटे चांदण्या। तर मोकळ्या आकाशाखाली जेवण बनवायचा आणि जेवण करायचा काही आनंद वेगळाच असतो। तर आम्हाला इतकं भारी वाटतं ना। हा बस बस एवढा झाला, अजून थोडा फिशला पण लागन आणि आमटीला पण लागन ना, त्यामुळं। तर लसूण सोलून देतात, अद्रक सोलून देतात, ते मी सगळं सामान वरती आणलंय। आता आमटीसाठी मी चुलीत कांदे भाजायला घालते। चूल पेटायला सांगितली होती राजूला मी आधी, त्याच्यामध्ये कांदे भाजते मी चुलीमध्येच। तर चुलीमध्ये कांदा भाजून त्यानंतर चुलीवरची कटाची आमटी, म्हणजे त्याची चव काही वेगळीच असती। तर आपण सिटीमध्ये राहत असलो तरी आम्हाला सिटीमधल्यासारखं वाटत नाही, एकदम असं गावासारखंच वातावरण, कारण आमचं एकंट घर आहे इकडं। तर अजून बरेच दिवस आसपास जास्त घरं होणार नाही आहेत, कारण अजून भरपूर टाईम लागेल इथं घर व्हायला ना। तर तोपर्यंत चला गावासारखा आनंद घेऊया आपण। तर हे बघा कांदे मस्त भाजलेत, आता एक काढून घेते मी, थोडं थंड होऊन देते। अद्रक घेतलं मी, त्यानंतर खूप सारा लसूण घेतलाय, 2-3 गड्डे तरी असते ना लसूण सोलून घेतलाय, आणि हे थोडीशी जिरी आणि कोथिंबीर खूप सारी घालायची। हे पहा फ्रेश अशी आपल्या गार्डन मधली कोथिंबीर बर का। मध्ये थोडंसं पाणी घालत आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची। तर हे बघा आपण याची पेस्ट बनवली, अद्रक लसण जिरा कोथिंबीर मस्त पेस्ट बनवली। आता याच्यामध्ये आपल्याला मसाले पण घालायचे, मीठ पण घालायचे, आणि पुन्हा एकदा फिरून घ्यायचे। लाल मिर्च जसं आपल्याला तिखट लागतं त्यानुसार आपण लाल मिर्च पावडर कमी जास्त करायची। थोडासा चिकन मसाला, मटन मसाला, गरम मसाला, तर एवढं घालायचं आपल्याला, आणि याची पुन्हा एकदा फिरून घेऊन पेस्ट बनवायची। तर माझ्याकडे 2
2 मिक्सर आहेत. एक नवीन आणलेला आहे आणि हा जुना आहे. तर जुना मी मिक्सर वरतीच ठेवते इथं आणि नवीन मिक्सर खाली आहे. तर इथं लाईटीचे पॉईंट दिलेले आहेत ना आपण, हे पाहिजे पण लाईट लावलेली, भरपूर लाईटीचे पॉईंट दिलेले आहेत ना मी टेरेस वरती. तर इथं मिक्सर ठेवलाय मी, तर इथं लावता येतो. आणि पाटा पण आहे आपला खाली, तर पाटा सुद्धा मी वरती घेऊन येणार आहे. हे बघा मंडळी, मुलांनी 1.5 किलो मासे आणले, ते फिश आणलेत. हा हलवा मासा आहे. तर याला काटे जास्त नसतात, मध्ये एक काटा असतो फक्त, हे पहा, आणि थोडे कुडमुड निघतात फक्त, जास्त काटे नसते त्याला. तर मॅरिनेशन करण्यासाठी मी आपली पेस्ट कशी बनवली ते तर मी तुम्हाला दाखवलंच आता. तर सगळी पेस्ट आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आता. तर आपण आहे ना असं हॉटेलमध्ये वगैरे फिश खायला गेलो ना, तिथे लाल लाल का दिसतेत, कारण तिथे ना कलर वापरतेत जरा, आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरतेत, म्हणजे त्याने काय होतं, लाल दिसते ते एकदम. किंवा रेडीमेड मसाला असतो ना, तर त्याच्यामध्ये कलर पण असतो, त्याच्यामुळे ते लाल लाल दिसते. पण आपल्या सगळं घरगुती वापरले ना आपण, अद्रक, लसण, कोथिंबीर, जिरा आणि मसाले आपले घरगुती, त्यामुळं असं लाल कलर नाही येत याला. आपला नॉर्मल जो नॅचरल कलर आहे ना, तसाच येतो ह्या फिशला. तर हे बघा, मॅरिनेशन करून झालेत आपले फिश आता. तर तळूस्तवर हे असतात थोडेसे मुरते ना, ते छान लागते. तर 1.5 किलो काय आणलेत, कारण मुलांना आहे ना खूप आवडतात, त्यामुळे ते नुसते फिशच खातात. जेवण कमी करतात ज्या दिवशी फिश असतील त्या दिवशी. तर बाजरीच्या भाकरी आमटी करणार आहे मी, पण ते जास्त नाही खाणार, हे फिशच खाते. तर हे बघा, रवा घेते मी, थोडंच घेऊ आपण, लागण तसं घेऊ. तांदळाचं पीठ किंवा तुम्ही थोडस कॉर्नफ्लोअर सुद्धा याच्यात मध्ये मिक्स करू शकता, पण मी नाही करत, मी तांदळाचं पीठ मिक्स करते. आणि हे बघा, थोडस मीठ. आता याला मिक्स करायचं. मी आता जास्त भांडे नाही आणले वरती ना, त्याच्यामुळे आता हे टपच घेतलाय हे मिक्स करायला. त्याच्यामध्ये काय आपल्याला ओलं नाही करायचं, नुसतं फिश बुडवायचे. डाळीचं पाणी मी काढून घेतले तिकडं, आणि ही हरभऱ्याची डाळ शिजून घेतली मस्त. तर काही मी आमटीमध्ये घालणार आहे डाळ तशीच, आणि काही वाटून घालणार आहे. तर मस्त शिजलेली. तर कटाच्या आमटीला आहे ना, हरभऱ्याची डाळ अशी शिजल्याशिवाय कटाची आमटी छान नाही लागत, त्यामुळे मी कुकरला थोडीशी डाळ शिजून घेतली. तर मी फिश मॅरिनेशन करून ठेवले आणि आमटीचं वाटण काढलं. म्हणलं आमटीचं वाटण घ्यावा आणि आमटीला फोडणी द्यावा, म्हणजे आमटी होईल, आणि नंतर मग लगेच भाकरी टाकावा आणि फिश फ्राय सगळ्यात शेवट करावा. तर फौजी साहेब बोलले आम्हाला आधी फिश फ्राय करून घेऊ दे, आम्ही जोपर्यंत फिश फ्राय खातो तोपर्यंत तुझी आमटी आणि भाकरी होतील. तर मग फौजी साहेबच बसले फिश फ्राय करायला. शक्यतो फिश फ्राय तेच करतात किंवा राजू करत असतो, त्यांना खूप छान फ्राय करता येतात. फक्त तयारी मी करून देत असते, म्हणजे असं नाहीये मी खात नाही म्हणजे करून देत नाही, तसं नाहीये, मी करून देत असते, पण त्यांना असं फ्राय करायला आवडतं दोघांना पण. त्यामुळं कधी फौजी साहेब करतात फ्राय, तर कधी राजू पण करत असतो. तर मी फिश मॅरिनेशन करून दिले. त्यानंतर रवा, तांदळाचं पीठ सगळं मिक्स करून दिलं. तर रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये मॅरिनेशन केलेले मासे ते असं बुडवतात आणि मग थोड्याशा तेलामध्ये तव्यावरतीच फ्राय करतात. खूप मस्त कुरकुरीत होतात. तर फिश फ्राय करण्यासाठी मी कढई दिली होती फौजी साहेबांना, पण ते बोलले की तव्यावरच छान फ्राय होतात, त्यामुळे मी कढई खाली उतरून ठेवली आणि मग ते तव्यावरच आता फिश फ्राय करते. तर सागर, आकाश आणि राजू फिश खाते, तोपर्यंत फौजी साहेब बोलले मी तुम्हाला फ्राय करून देतो, आणि तुमचं खाऊन झालं की मग मी फिश खातो, तुम्ही मला फ्राय करून द्या. आणि मला बोलले की तू आता थोडंसं थांब निवांत, तुझा स्वयंपाक करत राहा मला फिश खाऊपर्यंत. तर मासे त्यांना फक्त स्नॅक म्हणून खायला आवडतात, ते चपाती बरोबर वगैरे खात नाही. तर मी आज बाजरीच्या भाकरी आणि कटाची आमटी करणार आहे. तर हे बघा मंडळी, सागर, आकाश आणि फौजी साहेब मस्त फिश खातेत बसून चारपाईवर, आणि राजू मासे फ्राय करतो. हे बघा, तर तर त्यांनी आधी फिश फ्राय करून, म्हणजे फ्राय केल्या खाल्लेत. म्हटलं मी आधी खातो, मग मी फिश फ्राय करतो, मग दाजी फिश खाते. तर तो बसलाय आता फ्राय करायला मस्त, आणि तोपर्यंत मुलं आणि फौजी साहेब फिश खाते. राजू पास कर आता. हा, हे बघा.
खा ना तू पण आता परत थोडे 1-2 पीस खा. राहू दे मी उतरते आता, मला भाकरी करायच्यात अजून. तर तो बोलतो मी तवा उतरून ठेवतो खाली, मी उतरवते, राहू दे तू फिश खा परत चल. तर चुलीवर स्वयंपाक केलेला आणि आपले चिले पिले मस्त जेवणाचा आनंद घेते. किती छान वाटतं ना, एकदम मस्त वाटतं. आता मी जी कढई वरती आणलेली आहे ना, तर ती खूप जुनी आहे ना, ती काळी होती, त्याच्यामुळे मी एकच आणली वरती आणि त्याच्यातच मी आता आमटीचं सगळं वाटण भाजून घेते. तर खोबरं, कांदा, कोथिंबीर, लसण, अद्रक एवढंच घेतले मी वाटण्यासाठी, कारण धने नाही घेतले मी. कोथिंबीर भरपूर आहे ना आणि कोथिंबीरला काय झालंय एकदम कवळे कवळे धने आलेले आहेत ना, तर छान त्याचा फ्लेवर येईल, त्याच्यामुळे मी वाटणामध्ये धने नाही घेतले. आता कांदे मी चुलीमध्ये भाजून घेतले होते ना, तर ते पण मी आता थोडेसे तेलामध्ये घातलेत आणि कोथिंबीर पण त्याच्यामध्ये घालते, कारण कोथिंबीर थोडीशी भाजली ना हलकी तर कलर छान येतो भाजीला आपल्या, एकदम गावरान गावच्या पद्धतीने. आणि मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आपल्या गार्डन मधलीच आहे. थोडीशी हळद घालायची, म्हणजे हळदीने काय होतं खूप छान कलर येतो आपल्या भाजीला. बघा आता, तर हे बघा लसण, बघा आपण काढून घेऊ आता. तर लसण आणि थोडस खोबरं मी आबडधोबड वाटून घेते आधी, म्हणजे दाताखाली आलं की थोडस आबडधोबड खोबरं खूप छान लागतं. आणि बाकीचं खोबरं याच्यामध्ये मी बारीक वाटणार आहे. तर हे बघा थोडस आबडधोबड वाटून घेतलंय मी. आता हे सगळं थोडं थोडं पाणी घालत बाकीची कांदा, लसूण, कोथिंबीर सगळ्याची पेस्ट बनवून घ्यायची आता आपल्याला. तर हे बघा कांदा, लसूण, त्यानंतर कोथिंबीर, अद्रक, खोबरं सगळं आपण हे बारीक वाटून घेतले. बाकीचं काहीच घालायची गरज पडत नाही याला. खोबरं आणि लसूण मी थोडस आबडधोबड वाटून घेतले. वाटून घेतलं आपण, हे पण घालू. आता पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये आपलं वाटण घालून घेतलं वाटलेलं. त्याच्यामध्ये लाल मिर्च पावडर, गरम मसाला, हळद आणि जे आपले रेग्युलर आपण मसाले वापरतो ना काळ्या मसाल्याची भाजी करण्यासाठी, तर तेच वापरलेत मी. आणि हे थोडंसं हलवून घेते, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. हे पहा आपलं जे डाळीचं पाणी काढलं होतं ना ते घालते याच्यामध्ये. थोडीशी डाळ पण वाटून घेतली मी, हे पण घाल. आता आमटी आपल्याला घट्ट पातळ कशी लागते त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आणि बाजरीच्या भाकरी बरोबर खायला ना आमटी थोडीशी पातळ छान लागते, त्यामुळे मी थोडीशी पातळच करणार आहे. आणि इतकं मोठं पातेलं का घेतलंय मी, कारण माझ्याकडे ना स्टीलचे पातेले भरपूर आहेत, पण स्टीलच्या पातेल्यामध्ये जर फोडणी द्यायला गेलं ना तर फोडणी पटकन जळाली जाते स्टीलच्या पातेल्यामध्ये. त्यामुळं माझ्याकडे ॲल्युमिनियमचं हे मोठं पातेलं एकच आहे ना, तर तेवढंच घेतले मी. ॲल्युमिनियमची भांडे मी जास्त वापरत नाही, एवढंच घेऊन ठेवलेलं आहे मी. ते कशासाठी, लापशी बनवायला आपली घरगुती, त्यानंतर असं जास्तीचं जर जेवण बनवायचं असतं ना भाजी, तर त्यासाठी फोडणी द्यायला याला मी मोठं पातेलं एवढंच घेऊन ठेवलं आहे. आणि एक आहे तर ते खूप मोठं 2-3 पायल्याचं आहे, असं चिकबीक हटवायला. तर असे 1-2च पातेले आहेत माझ्याकडे फक्त. तर याच्यामध्ये मी आता जास्त थोडंसं पाणी वाढवलं. चवीनुसार मीठ घालायचं, आधी थोडं घातलेलं आहे मी, पण आता चवीनुसार मीठ घालते. तर मस्त अशी आमटी होती कटाची आपली बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून खायला. आणि आता वरून याच्यामध्ये फक्त कढीपत्ता घालायचा थोडासा आणि फ्रेश अशी कोथिंबीर थोडी चिरून घालायची. इतका छान फ्लेवर येतो ना आपल्या आमटीचा. कटाची आमटी तुम्ही नक्की ट्राय करा, करून पहा. आपल्या ज्या गावाकडल्या ताई मावशी आहेत ना त्या नक्की करत असतील अशा पद्धतीने आमटी, खूप भारी लागती. आता स्नॅक्ससाठी फिश होते ना, फिश खाऊन सगळे फुल झालेले येतं, पण थोडं थोडं अर्धी अर्धी भाकर खाते बाजरीच्या भाकरीबरोबर सगळे.
तर आमटी मी जास्त का बनवली, कारण मुरली ना आमटी, रात्रीची आमटी सकाळचं शिळी खायला खूप भारी लागते बाजरीच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर. त्यामुळं मी कधी पण असं पोळ्या केल्या ना, पोळ्याबरोबर कटाची आमटी केली ना तर जास्तीची बनवत असते. दुसऱ्या दिवशी शिळी आमटी खायला गरम करून खूप भारी लागते. तर माझ्या मुलांना पण असं शिळी आमटी खायला खूप आवडते, फौजी साहेबांना आवडती, आमच्या घरातल्या सगळ्यांनाच आवडती. त्यामुळे मी ही कटाची आमटी थोडीशी जास्तीच करत असते. तर मी जास्तच केली. आता थोडी थोडी खाते ना अर्ध्या अर्ध्या भाकरीबरोबर, आणि उरलेली सकाळच्याला होईल. आता आमटीला मस्त उकळी आली, मी एक साईडला उतरून ठेवली आता आमटी, आणि आता बाजरीच्या भाकरी करून घेते. तर फौजी साहेब बोलले काही भूकच नाही जास्त, फक्त 2-3च भाकरी कर. तर गॅसवर आपण किती चांगल्या भाकरी केल्या ना, तर जशी चव चुलीवरच्या भाकरीची लागते ना, तशी चव गॅसवरच्या भाकरीची कधीच लागत नाही. ताईनं म्हणतात ना, जुनं ते सोनं. तर जुनी परंपरा मी असा जपण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर हे बघा माझ्या बाजरीच्या भाकरी पण करून झाल्या आता. तर फौजी साहेबांना आणि मुलांना म्हटलं तुम्ही जेवण करून घ्या. तर किचनवर स्वयंपाक केला ना आपण, इतका राडा होतो ना, ते किचन आवरायलाच 1-1.5 तास लागतो. किचन पुसून घ्यायचा, धुवून घ्यायचा, ते भांडे घासायचे. आणि किचनवर स्वयंपाक केला ना ताईंनो, इतके भांडे पडतात ना. आपण स्वयंपाक केला ना इथं चुलीवर, अजिबात जास्त भांडे पण पडत नाही, आणि ते धुवून घ्या, पुसून घ्यायचं पण काही झंझट नाही. ती राख असते ना गरम, तर सकाळचं मी ती येऊन भरून घेत असते. तर रात्रीचं मी भरत नाही, ते कोळसे वगैरे असतात ना तसेच राहतात. तर असे स्वयंपाक करायला मला चुलीवर सोपं जातं. संध्याकाळचं अजिबात किचन आपलं खराब होत नाही, जसं तसंच राहतं. त्यामुळे मी शक्यतो संध्याकाळचं स्वयंपाक करत असते चुलीवर. तर फौजी साहेब राजू बसले जेवायला, आणि मुलांना म्हणलं चला जेवायला. तर सागर म्हणला मला नाही जेवायचं, मी मासे खाऊनच फुल झालंय. आणि आकाश आला मग जेवायला, तो म्हणला मी खातो अर्धी भाकर. तर तिघांनी पण मग अर्धी अर्धी भाकरच खाल्ले. म्हणले आम्ही मासे खाऊनच फुगलोत. तर त्यांना जेवायला दिलं मी. तर आजचा व्हिडिओ आता कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. ताईंनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.